मुंबई उपनगरामध्ये देखील आहे ते भाजपचे 2 नेत्यांना पालकमंत्रीपद दिलेलं पाहायला मिळतंय। आशिष शेलार असतील आणि मंगलप्रभात लोढा ह्या दोघांकडे आहे ते मुंबई उपनगराची आहे ती जबाबदारी दिलेलं पाहायला मिळते। नाशिकचं पालकमंत्रीपद देखील आहे ते शिवसेना आग्रही होती, मात्र भाजपने स्वतःकडे ठेवलेलं पाहायला मिळतं। गिरीश महाजन हे नाशिकचे एक पालकमंत्री असतील तर पालघरमध्ये आहे ते गणेश नाईक यांच्याकडे हे पालकमंत्रीपद दिलेलं पाहायला मिळतं। तर यवतमाळमध्ये आहे संजय राठोड यांच्याकडे तर खरं तर हे पालकमंत्रीपद दिलेलं आहे। साताऱ्यामध्ये आहे ते 4 मंत्री होते, मात्र साताऱ्यातलं पालकमंत्रीपद नेमकं कोणाकडे जाईल याची देखील चर्चा होती। त्याचप्रमाणे शंभूराज देसाई यांच्याकडे खरं तर साताऱ्याचं हे पालकमंत्रीपद गेलेलं आहे। तर सोलापूरचं जयकुमार गोरे, हिंगोलीचं आहे ते नरहरी झिरवळ यांच्याकडे हे पालकमंत्रीपद गेलेलं पाहायला मिळतंय। आणि सिंधुदुर्गाचं जे पालकमंत्री होतं ते नितेश राणे यांना देण्यात आलेलं पाहायला मिळतंय। तर पंकज भोयर यांना वर्धा आणि गडचिरोलीचं आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आशिष जयस्वाल यांना देखील आहे सह पालकमंत्रीपद आहे म्हणून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी यावेळेचं पालकमंत्रीपद असेल तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे 2 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 जिल्ह्याचं आहे, तर अजितदादा यांच्याकडे 2 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे ते सध्या पाहायला मिळतं। तर शिरसाट यांचं नाव मात्र कुठेच यादीमध्ये आहे ते दिसत नाही, त्यामुळे शिरसाटांना देखील आहे ते पालकमंत्रीपदापासून लांब ठेवलं असंच म्हणावं लागणार आहे। तर शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले यांना लातूरचं आहे ते पालकमंत्रीपद दिलेलं पाहायला मिळतं।